नमस्कार मैत्रिणींनो, मी महिमा. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं, तर त्यासाठी मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मी बनवणार आहे कोल्ड कॉफी. तर त्याला जास्त काही सामान लागत नाही. तर त्यासाठी मी इथं एका ग्लासमध्ये 2 चमचे कॉफी पावडर घेतलेली आहे. आता त्यामध्ये 3 चमचे साखर टाकू. साखर टाकून घेतलेली आहे. आता त्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलेले, तर ते गरम पाणी टाकलं. साधारण अर्धा कप असेल पाणी. आता हे चांगलं फिटून घेऊ. आपल्याला मेहनत इथंच लागते, चांगलं फिटून घ्यायचं. त्याला फेटायला वेळ लागतो. तर हे चांगलं क्रीमी होईपर्यंत फिटून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने फिटून घेते. त्याला तोपर्यंत फिटून घ्यायचं जोपर्यंत क्रीमी टेक्स्चरचं होत नाही तोपर्यंत. तुम्ही बघू शकता आणखीन पण पातळच आहे हे. मी आणखीन एकदा फिटून घेते. आणखीन 5 मिनिट फेटल्यानंतर अशा पद्धतीचं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता असं क्रीमी कन्सिस्टन्सी होईपर्यंत याला फिटून घ्यायचं. आता हे फिटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. चला आपण पुढची प्रोसेस करूया. तर आता मी एका कप ग्लासमध्ये चॉकलेट सिरप साइडनं डेकोरेशन करून घेणार आहे. त्यासाठी तर मी साइडनं चॉकलेट सिरप पसरून घेते. आता त्यामध्ये आपण बर्फ टाकणार आहोत. मी 2-3च आईस क्यूब टाकते. आता त्यामध्ये इथं थंडगार फ्रीजमधलंच थंडगार दूध वापरायचं आहे. आपण कोल्ड कॉफी करणार आहे त्यासाठी थंडच दूध लागणार आहे. मी इथं 1 ग्लास दूध वापरलं. आता त्यामध्ये आपण जी फेटून कॉफी पावडर घेतली होती आता ती टाकूया यावर. तुम्हाला माझी ही कोल्ड कॉफीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण मला सांगा. आता त्यावर मी चॉकलेट सिरप वर टाकून घेतलेला आहे. तर तयार झाली आहे आपली कोल्ड कॉफी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.